पंचसूत्रक्रतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरू। अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती। माता च पार्वती देवी पिता देव महेश्वर बांधवा शिव भक्ता स्वदेशो भुवनत्रयम् स्वदेशो भुवनत्रयम् स्वदेशो भुवनत्रयम्। नमः पार्वतीपते शिवहर श्रीमन्त्रपञ्चाचार्य महाराज। शिव शिव रेणुकाचार्यापासून विश्वाराध्य जगद्गुरु पर्यंत चालत आलेल्या अनादि परंपरेला अनंत वंदन करून लिंगैक्य सद्गुरु तपोरत्न प्रपंडित आराध्य शिवाचार्य महाराज, लिंगैक्य सद्गुरु रिवन सिद्ध शिवाचार्य महाराज, लिंगैक्य सद्गुरु राष्ट्रसंत डॉक्टर मध्ये आचार्य उपाचार्य पदावर आरूढ असलेल्या सर्व आचार्य सर्व सद्गुरूंच्या चरणी प्रणिपात करून मनमथादी पावन संत जगज्योती महात्मा बसवेश्वर वैराग्यनिधी शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याही दिव्य चरणाला दंडवत करून माझे ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय नामदेव एकनाथ आदी सर्व संतांच्या पवित्र पावन चरणाला प्रणाम करून धारूर शिवक्षेत्राचा अधिष्ठान स्वरूप असलेल्या धारेश्वर शिवलिंगाला तसंच नीलकंठेश्वर शिवलिंगाला या ठिकाणी नतमस्तक होऊन धारूर क्षेत्राचं शक्ती प्रधान स्वरूप असलेल्या अंबा चौंडी माता या महाशक्तीला या ठिकाणी नमन करून आम्ही ऐकत आहोत त्याचं प्रयोजन रूप असलेले परम पूज्य आदरणीय परम शिवभक्त असलेले कैलासवासी जगन्नाथ सुरेंद्रनाथ व्यवहारे आणि जे काही या शिवकथेचं आयोजन करण्याचं श्रेय मिळवलं आहे अशा असणाऱ्या आमच्या माता स्वरूप सत्यवतीबाई जगन्नाथ व्यवहारे, शिवानुग मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले आमचे लिमराज पाटील राम वडगावकर, संगीत विशारद, संगीत अलंकार असलेले
त्यानंतर तबला विशारद असणारे गणेशराव आढाव, तसंच या ठिकाणी आम्हाला साऊंड सर्व्हिसची सेवा देणारे आमचे विखे भाऊ, पंचक्रोशीतून आलेली समस्त शिवभक्त मंडळी, श्रोते मंडळी, तर ग्रामस्थ असणारी शिवभक्त मंडळी, श्रोते मंडळी, या सर्वांच्या हृदयामधील शक्तीला अभिवादन करून आजच्या या अंतिम पुष्पसेवेला आपण सुरुवात करूया. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि आम्ही 6 दिवसापर्यंत शिवमहापुराण कथेचं रसपान करत असताना संत शिरोमणी शिवमहापुराण कथेचं रसपान करत असताना प्रयाग स्थानाच्या ठिकाणी सूत असणारे शौनकादिकाला असणारा उपदेश करत होते. तर त्यानंतर भगवान शिवानी ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्माला शिव पंचाक्षराने षडाक्षराची असणारी शिवदीक्षा देऊन शिवभूत पूजनाबद्दलचा
सर्व सिद्धांत सांगितला, आचरण नियम सांगितले. त्यानंतर आम्ही शिव पार्वती विवाह पाहिला आणि कालच्या सत्रामध्ये आम्ही आमच्या पार्वतीची असणारी रवानगी केली, पाठवणी केली. त्यानंतर आमच्या कार्तिकाचा जन्म सांगितला आणि कार्तिकाचा जन्म होऊन ज्याने हाकार माजवलेला होता ब्रह्मांडामध्ये अशा तारकासुराचा वध आणि या ठिकाणी निरूपण केला व त्यानंतर माझ्या गणरायाचा काल जन्म सांगितला. सज्जनो, पाहायला गेलं तर मळापासून असणार माझ्या गणरायाचा जन्म झाला आणि प्रत्येकाचा जन्म हा मळापासूनच होतो म्हणायला हरकत नाही. ज्या शरीरामध्ये 5 भूत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, तसं माझ्या गणपतीच्या शरीराचं सुद्धा आणि जे प्राकट्य झालं तर त्या प्राकट्याला असणारं कारण म्हणजे मळ बनला आणि ह्या मलिन असलेल्या शरीराला आणि भव्य दिव्य बनवण्याचं काम आमच्या माता पार्वतीनं केलं. शिवासोबत बाकींच्या सोबत युद्ध करून तुटलेलं मुंडकं पुन्हा जोडण्यासाठी त्यांना भाग पाडलं आणि हत्तीचं अर्थात गज मुख असणार आमच्या गणपतीला बसवलं. त्या मुलाला बसवलं आणि नामकरण केलं गजानन गणपती. गणपती याचा अर्थ आहे सर्व देवांच्या पूजेच्या अगोदर मिळवलेला मान, गणांचा पती. त्यानंतर 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती बनवलं माझ्या गणरायाला. असा हा असणारा गणराया आणि जन्मल्याच्या नंतर पालखामध्ये घालून नाव ठेवलं. अनुक्रमे तो रांगायला लागला, चालायला लागला आणि मग बऱ्याचशा लोकांनी असणारं आमच्या गणरायाला पाहण्यासाठी आले. वेगवेगळ्या प्रकारचे असणारे दागदागिने आमच्या गणरायाच्या अंगावर धारण झाले. त्यामधला मुख्यतः असणारा जो अलंकार आहे तो म्हणजे पायामधला असणारे पैंजण. आणि मग तो जसा चालायला लागला लुटू लुटू असणार तसं त्याच्यात पायातले असणारे पैंजण वाजायचे. आणि आमच्या पार्वतीला असणार समजायचं की बाबा रे, बाळ पळत यायले, धावत यायले. छुमछुम असणारा आवाज त्याचा व्हायचा आणि त्या असणाऱ्या गणपतीला असणार नृत्यही करायला व्हायचं आमच्या माता पार्वतीनं. पार्वतीचा बाळा, पार्वतीचा बाळा, माझ्या पायातला बाळा, पुष्पहारांच्या घातला बाळा, कशाचा
तुझी मंगलमूर्ती दर्शन मात्रे पावन होती लागून ज्योती वाढवायची आनंदाला आदरादी आवडती आणि त्या ठिकाणी असणार माझ्या गणरायाचं नृत्य आणि कार्तिक बघायचा आणि कार्तिकालाही आनंद व्हायचा सज्जन शिव पार्वती पाहायचे आणि शिवालाही एक आनंद वाटायचा पार्वतीला तर बघायचंच काम नाही गणपती आणि कार्तिक ऐकत राहायचे मी कालच सांगितलं प्रत्येक धर्मग्रंथ जो आहे तो शिव आणि पार्वती संवादातला असणारा पार्वतीने प्रश्न विचारायचा आणि शिवानं त्याचं उत्तर देऊन तो ग्रंथ सांगायचा मग भागवत असेल रामायण असेल इतर कोणतेही ग्रंथ असतील नवनाथ असेल शिवमुखातून निघालेली सर्व ग्रंथ संपदा आणि मग तिथं गणपतीलाही ज्ञान व्हायचं आणि कार्तिकालाही ज्ञान व्हायचं सज्जन आणि असं करत असताना दोन भाऊ असणारे दोन एकत्र राहायचे खेळ खेळायचे तर कधी कलह व्हायचा आणि मग कलह झाला की कार्तिकानं असणारा गणपतीला डवचायचं मला सांगायचं हे गण्या गण्या काय तुझी मोठी ढेरी रे किती भरले याच्यामध्ये मोदक आणि म्हणून ती ढेरी असणारा भीतीनं मोजायचा आमचा कार्तिक त्यावेळेस आमच्या गणपतीला राग यायचा आणि सांगायचं गाढवा तुझ्यासारखं तर 6-6 तोंडानं खात नाही ना मला एकच तोंड आहे आणि तू एका हाताने जर एका तोंडात घास घातला तर बाकीचे 5 रडत असतील है ना आणि म्हणून गणपती आमचा त्याला डवचायचा त्यांनी सांगायचं आणि मग कार्तिकानं सांगायचं तुझे कान एवढाले सुपासारखे रस्ते झाडण्यासाठी करले त्यावेळेस आमच्या गणपतीला राग यायचा आणि मग तिथं रडायला सुरुवात करायची आणि जसं रडायला सुरुवात झाली तसं आमच्या पार्वतीला वेदना व्हायच्या महालामध्ये असणार जसं एखादं लेकरू असणार आतल्या गर्भीमध्ये आणि पाळण्यामध्ये टाकावं आणि त्याच्या आईनं पुढं अंगणामध्ये सडा संमार्जन करावा आणि त्या बाळात नुसतं केलं तर इकडे आईला असणाऱ्या वेदना होतात प्रेम आणि त्यातला एक संकेत आहे महाराज आणि ते मातृ हृदय आणि वात्सल्य तद्वत त्या न्यायानं आमच्या पार्वतीला असणारं ते जाणीव व्हायची आणि पळत असणारी पार्वती यायची का रे कोण भांडतंय का भांडताय आणि मग तो गणपती रडत रडत आमच्या कार्तिकाचं नाव सांगायचा आणि मग कार्तिकही रडायचा आई मारेल म्हणून आणि त्यांनी सांगायचं बघ याने माझे तोंड मोजले कान मोजले डोळे मोजले हात मोजले आणि यांनी सांगायचं नाही ग तोच माझ्या वाटा गेला होता त्यांनी पहिल्या ढेरी मोजली माझी आणि मग तिने सांगायचं का रे कार्तिका तुझ्यापेक्षा लहान आहे तो आणि लहान लेकराच्या वाटा जात असता का मोठ्याने
त्यावेळेस कार्तिकानं सांगायचं नाही गाई तो माझ्या वाटा गेला पहिल्यानं. त्यावेळेस मग गणपतीला जवळ घ्यायचं आणि सांगायचं तू लहान आहेस मोठ्याच्या वाटा. सांगायचं बाळांनो भांडण केलं नाही पाहिजे, भावाभावांनी भांडण केलं नाही पाहिजे. आणि मग त्यांना समजून सांगायचं आणि दोघेही सांगायचे की अरे आता आम्ही भांडण करणार नाही. आमच्या गणपतीचं आणि कार्तिकाचं भांडण असणार शरीरावर आधारित होतं महाराज. पण आमचं आणि आमच्या भावकीचं भांडण कशासाठी असतं? कशासाठी असतं? प्रॉपर्टीसाठी असतं, मोठेपण मिळण्यासाठी असतं, धन संपत्तीसाठी असतं. मोठं म्हणून मान मिळावा किंवा मधलं म्हणून सांभाळ त्यांनी करावा म्हणून भांडण असतं. आणि ह्या भांडणामध्ये स्वतःच असणारं अस्तित्व संपून ज्या ठिकाणी स्वार्थ आला त्या ठिकाणी महाभारताला सुरुवात झाली. आणि मग काही काही प्रकार तर असे होतात की यक्कर गेलं तर हरकत नाही, पण याला मी अद्दल तिसऱ्याचा फायदा करतात. कोर्टावाल्याला वकील लोकायला हे अर्धा एकर देतो ते अर्धा एकर देतो लढण्यासाठी. आणि शेवटी काय होतं, यालाही सजा होत नाही त्यालाही सजा होत नाही. दोघांमध्ये चगळून 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 केस जमानत केल्या जाते. तिथं सुलानामा म्हणतो आम्ही त्याला, तह केल्या जातो तह. आणि मिळवतो कोण? त्यांची प्रॉपर्टी, याची खातं त्याची खातं वकील. तरी पण आमच्या मधला असणारा अहंभाव निघून जात नाही. लुटा दे लो इस जमाने में कलेजा तक लुटा देते लो आखरुना भी नहीं चाहा रुला देते लो सगे भाई को जहर असर पिला देते लो सगे भाई को लुटा दे दो आखरुना भी नहीं चाहा रुला दे दो सगे भाई को जहर असर पिला दे दो सगे भाई को जहर असर पिला दे दो सगे भाई पैसा है यहाँ वरना बेकार यहाँ पैसा है यहाँ वरना बेकार यहाँ पैसे की खातिर जग में इंसान आता यहाँ पैसे की खातिर घर की लक्ष्मी जला देते लोग पैसे की खातिर घर की लक्ष्मी जला देते लोग पैसे का आना बुरा पैसे का जाना बुरा पैसा प्यारा लगता है चाहे खोटा या पैसे की खातिर अपनों को दगा देते लोग पैसे की खातिर ईमान लुटा देते लोग सगे भाई को
पैसे का आना बुरा, पैसे का जाना बुरा, पैसा प्यारा लगता है चाहे छोटा या बड़ा, पैसे की खातिर अपनों को दगा दे हैं लोग, पैसे की खातिर हंसकर खिला दे लोग। आणि म्हणून काय काय ठिकाणी गनिमी काव्य केला जातो, गनिमी कावा, आणि गनिमी काव्याचं रूपांतर पुन्हा दुश्मनीमध्ये वाढतं, आणि दुश्मनी वाढली की मग एकमेकांचे खून पडतात महाराज। सज्जनो, संपत्ती एवढी भी कमवू नका, संपत्ती एवढी भी कमवू नका की पुढची असणारी संतती दुराचाराला लागेल। संपत्ती एवढी भी कमवून नका ठेवू की जेणेकरून संतती असणारी, पुढचे मुलं असणारे दुराचाराला लागतील। त्यांनाही कळलं पाहिजे कष्ट कसे असतात, आणि म्हणून त्यांनाही कष्ट करायचं शिकवा, म्हणजे माणुसकी होऊन जाईल आणि आचरणशील बनतील। पण तुम्हीच जर बनवून ठेवली आवाच्या सवा संपत्ती चरणानं तो, आणि सत्काराचं जीवन जगेल, नाहीतर त्या संपत्तीचा असणारा कोणताही फायदा होणार नाही। आणि म्हणून जे काही आम्ही कमवायलो त्या कमवण्यामागे सुद्धा आणि सत्यता ठेवा, आणि अल्प असंच कमवण्याचा प्रयत्न करा। याचे त्याचे घर मोडून, याला त्याला बुडवून आणि संपत्ती कमवण्याचा प्रकार करू नका। आणि क्षत्रियाचा, वैश्यानी वैश्याचा आणि क्षुद्रानी क्षुद्राचा, वैष्णवानी वैष्णवांचा आणि शैवानी शैवाचा, मुस्लिमानी मुस्लिमांचा आणि जैनानी जैनाचा, बौद्धानी बौद्धाचा, वगैरे वगैरे असणारे जे काही धर्मपंथ आहेत, धर्मो रक्षिती रक्षिता, गीतेमधून सुद्धा आमच्या अर्जुनाला उपदेश करत असताना माझ्या कृष्णानं सांगितलं की जो धर्माचं रक्षण करतो त्याचं धर्म रक्षण करतो। मनुस्मृतीने सुद्धा सांगितलं की धर्मेन ही सहाय्येन तमस्तरती दुष्कृतम, फक्त धर्मच एक सहाय्य होऊ शकतो। सज्जनो, तुम्ही अंधारात केलेल्या पापाला, कितीही पाप करा तुम्ही अंधारामध्ये, त्याचं क्षालन करणं, धुवून काढणं त्या पापाला फक्त एक तो धर्मच करू शकतो। जसं काल आमच्या चारित्र्य सांगितलं मी हरिश्चंद्राचं, कोण आलं सांभाळायला त्याला? धर्मच आला महाराज सांभाळायला। आणि म्हणून धर्म सगळ्यात महत्वाचं सांभाळणं, स्त्रियांनी स्त्रियांचा धर्म सांभाळावा, स्त्रियांना साजेचं वागावं, स्त्रियांना कुलीनतेचं भूषण म्हटलं। एखाद्या व्यापाऱ्यानं जर कमाई करायची असेल तर धर्मानं कमाई करावी। जसं की उदाहरण, तुम्हाला जर 2 रुपयाला वस्तू आलेली असेल तर बोलून चालून ती 3 रुपयाला किंवा 5-4 रुपयाला विका, 10 रुपयाला आली असली 12 रुपयाला विका। पण तीच जर वस्तू तुम्ही 50 रुपयाला विकत असाल तर तो अधर्म आहे महाराज। आणि जिथं अधर्मानं कमवल्या जातं ती संपत्ती असते। पैसा आहे, अर्थ म्हणजे पैसा। बाकीची जी काही अबळक रूपानं जी कमवलेली असते त्याला पैसा किंवा अर्थ म्हणत नाहीत, त्याला अबळक धन म्हणतात। आणि म्हणून कष्टाचं चीज म्हणून जी काही कमाई केलेली असते त्यालाच अर्थ असतो महाराज, आणि तोच जीवनाचा अर्थ आहे, दुसरा पुरुषार्थ असणारा। आणि सत्यानं कमाई केली, सत्यानं जर पैसा मिळवला तर तो तिसरा पुरुषार्थ कामी येतो, म्हणजे काम। अबळक कमवलं तर क्षणार्धामध्ये नष्ट होतं, आणि जर सत्यानं कमाई केली तर घरामध्ये मनोकामना पूर्ण होत चालतात। हा तिसरा पुरुषार्थ माणसा चांगल्या पद्धतीनं सत्यानं पैसा कमवणं, दुष्ट दुर्जनांची संगत करून दुराचारानं आणि लाचार बनवून आम्हाला संपत्ती कमवायची नाही महाराज। नोकरी लागली म्हणजे दिन जेव्हा पैसा हवा असं जर करत असाल तर कोणत्याच नोकरदाराला 60-70 हजार रुपये बी पगार असू द्या त्याचे त्यालाच पुरत नाही महाराज। कारण काय?
बेईमानीनं कार्य केलेलं असतं तिथं ती संपत्ती पुरत नाही, टिकतच नाही. प्रत्येक महिना आला की दुकानदाराला पैसे तारखेला द्यायचे असतात. पण असे बरेच काही व्यापारी महाराज जे सत्यानं कमवणारे आहेत त्यांनी बऱ्याचशा प्रॉपर्ट्या घेऊन टाकल्या. नोकरदार लोकांना लवकर प्रॉपर्ट्या घेणं होत नाहीत. हेच कारण आहे की बेईमानीनं कमवलेला पैसा असतो. सांगायचं तात्पर्य आहे की त्याच्यामध्ये असणारे काही अंशी असणारे सत्यानं जगणारे. आणि म्हणून जी काही आम्हाला कमाई आपल्याला पीक झालंच पाहिजे अशी आशा धरून जर शेतकरी कार्य करणार असेल तर तो नक्की धुरे कापतो शेजाऱ्याचे. आणि शेजाऱ्याचे धुरे कापले तर 10-5 झाड शिल्लक येतात. पण इकडे बिमाऱ्यामध्ये आणि बरेचसे निघून जातात. पैसे बसर येतं का नाही. आणि म्हणून तिथं असणारा बीपी आहे, शुगर आहे, सगळी संपत्ती, पण आम्ल पित्त हे खायचं नाही, ते खायचं नाही, ते खायचं नाही. अवडंबर संपत्ती पण त्याचा उपभोग घेता येत नाही. कशामुळं? शारीरिक विकृतीमुळं. हेही आहे. आणि म्हणून जिथं समाधानी आली तिथं आरोग्य सुधारलं. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बीपी शुगर का होते? बीपी का वाढतो? काहीतरी घरामध्ये कुटाणा घडल्याच्या नंतर याला ते सहन होत नाही म्हणून बीपी वाढते. आणि एकदा बीपी वाढली की त्या नाऱ्याला त्याची असणारी हातमारी कमी करेल म्हणून आहे महाराज. ते बी आहे, पण यांचे दुकान कसे चालायचे? कायमची असणारी बिमारी दूर करण्याच्या औषधी बी आहेत, पण त्या जर दिल्या तर मग यांचं दुकान कसं चाललं? म्हणून ते काय सांगतात, डॉक्टर साहेब मला किती दिवस घ्यावं लागेल गोळ्या? ते म्हणतात आता मरेपर्यंत शुगरची गोळी, मरेपर्यंत बीपीची गोळी. बिमारी जर शरीरामधून निघालेली आहे तर जगामध्ये आहे. आणि मग त्याद्वारे आम्ही आमच्या पैशाची जी चणचण आहे ती असणारी दुर्गतीकडे नेतो आणि संपून टाकतो ह्या बिमारीनं. पण त्याच ठिकाणी जर आम्ही समाधानी वृत्ती ठेवली तर कोणतीच बिमारी होत नाही. घरात किरकिऱ्या बनमान्याने झाल्या आणि जर त्या ठिकाणी 12 मिनिट, फक्त किती मोजून 12 मिनिट तोंड आपलं बंद ठेवायचं, काहीच बोलायचं नाही. जी सासू कडकड करायला लागली तिला 12 मिनिटाच्या नंतर उसरामा येतो आणि श्वासोश्वासाची गती 12 मिनिटापर्यंत तेज तत्व वाहतं, त्याच्यामध्ये क्रोध उत्पन्न होतं महाराज. आणि एकदा ते 12 मिनिट निघून गेले की पुन्हा असणार आप तत्व, पृथ्वी तत्व निर्माण. सासू बोलली 12 मिनिट आम्ही गुपचूप बसलो, काहीच बोललो नाही. आणि 12 मिनिटाच्या नंतर परत 2-3 मिनिट थांबा आणि तुमचा आवाज चढवा, करून बघा. तोपर्यंत हिचा क्रोध शांत होऊन थंड अवस्थेकडे चाललेला असतो आणि गहिवर दाटत असतो, पश्चाताप होतो बोललेला. आणि मग तुम्ही तिकडून जर बोलत राहिले तर ही गुपचूप असते म्हातारी. आणि हेच अस्त्रशस्त्र आहेत नवनाथामधले. इकडून आग्नेयास्त्र टाकलं की पुढच्यानं आग्नेयास्त्र टाकलं का? नाही. त्यांनी आग्नेयास्त्र टाकलं तर यांनी पाणी अस्त्र टाकून, जलास्त्र टाकून ते आग विझवली. आणि हेच नवनाथामध्ये अस्त्र आहेत. आणि त्या पद्धतीने आमच्या संसारामध्ये त्यांचा तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ आया है रे, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ
जब तक रिश्ता है सास रुक जाएगी, सास रुक जाएगी, सास रुक जाएगी तो रिश्ता टूट जाएगा। खाली हाथ आए, खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया, तुम्ही ज्यांच्यासाठी चांगले प्रयत्न केले, त्यांचे दुःख दूर करण केले, ते सुद्धा मेल्याच्या नंतर तुम्हाला आतमध्ये ठेवत नाही. पहिले बाहेर काढा म्हणतात घराच्या, याला ठेवू नका, वास सुटल पुन्हा. आणि म्हणून आम्हाला जी काही कमाई करायची ती कमाई असणारी मध्यम प्रमाणात करावी, अतिही करू नये आणि एवढी बी कमी कमवू नये की दारिद्र्यानं गाव येत नाही आणि त्याला कोणीही असणार वाली मिळत नाही. महाराज, एवढंही दारिद्र्य माणसाचं प्राप्त होऊ नये. आणि म्हणून जी काही कमाई करायची ती सत्यार्थानं करावी की जेणेकरून आम्हाला सुख देईल. आणि सुख जर दिलं तर घरामध्ये असणारे भांडण तंटे कमी होतात. सुखाची संपत्ती असली तर, दुराचाराची संपत्ती असेल तर कडाकडी भांडणं होतात. आणि आज डिवायडेशन जे काय व्हायला लागले तर त्याच संपत्तीमुळे व्हायला महाराज. आणि म्हणून जे काही विचार आहेत ते आमचे सद्विचार ठेवण्याचे प्रयत्न केले पाहिजे. तेच सद्विचार आमच्या माता पार्वतीनं गणपती आणि कार्तिकाला सांगितले. आणि मोक्ष कसा मिळून घ्यावा. आणि अशा पद्धतीनं आमच्या गणपती आणि कार्तिकाचा सांभाळ केला. अनुक्रमे आमचा गणपती उपवर झाला आणि उपवर झाल्याच्या नंतर कार्तिकही उपवर होता, त्याच्यापेक्षा मोठा कार्तिक होता. एके दिवशी आमच्या पार्वतीला वाटलं मुलं मोठे होत चालले. मग आता भगवान शिव बसलेले होते आणि दोन मुलं समोर आलेले होते. त्याच वेळेस सांगितलं, का हो हे देवा, माझ्या मनात एक विचार चाललाय. शिवांनी विचारलं, खरंय आणि लग्न आपण करून टाकू. त्यावेळेस आमच्या गणपतीनं ऐकलं, जवळ आला, सांगितलं, आई काय म्हणली? ती म्हणली, गप बस रे, तुला काय माहित नाही. त्यांनी सांगितलं, नाही काय म्हणू लागले तू आणि बाबा काय म्हणू लागला सांग. त्यावेळेस गणपतीला सांगितलं की आमचा असा विचार चालला की लग्न करून टाकायचं. जसं लग्न म्हणलं तसं आमच्या गणपतीने सांगितलं, पहिल्यानं माझं करायचं. पिक्चर मधला शॉट ऐकला कधी? बाबा लगीन. आणि आमचा गणपती असणारा आईजवळ करुणा भाकायचा, आई माझं करून टाक पहिला. नाही ते कार्तिकाचं हो की नाही हो, पण माझं लग्न करून टाक. शेवटी आमची पार्वती असणारी उद्विग्न झाली. सांगितलं, चंडाळा तुला कळत नाही, लग्न करायच्या अगोदर देवदेवतार्चन करणं महत्वाचं आहे. शिकवू नका महाराज, नुसतं शिकवणं म्हणजे
ज्ञान झालं अशी गोष्ट आहे का? नाही. विचाराची फक्त क्रांती घडली, ज्ञान आलं नाही. ज्या ठिकाणी तो धर्मानं आचरण करतो आणि कमवतो त्याला ज्ञान म्हणावं. हे हापापलेलं ज्ञान कामाचं नाही. इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, अमुक झाला, तमुक झाला, याला ज्ञान म्हणत नाहीत. हे मिळवलेली एक पदवी आहे अहंकारासाठी. आणि म्हणून ज्ञान मिळवणं आणि ज्ञानाच्या मिळवण्याला सत्कर्म करणं, आचरण करणं, धर्माचरण करणं. आणि म्हणून आम्हाला 4 आश्रम दिले. त्याच्यामधला मुद्दाम धर्मशास्त्राने पहिला ब्रह्मचर्य आश्रम दिला. का दिला? लगेचच जन्मला की ग्रस्त आश्रम चालू झाला का? नाही. त्याच्यामुळे मुद्दाम दिला की ब्रह्मचर्यामध्ये असणाऱ्या वासना ज्या आहेत त्या प्रादुर्भूत होत नाहीत आणि त्याच्यामध्ये पहिल्यानं धर्माचरण, संस्कार आणि बेसमेंट पक्क झालं पाहिजे जीवनाचं. आणि ते बेसमेंट पक्क होण्यासाठी मुलांना शिक्षण दिलं जातं जीवनाचं साफल्य करण्यासाठी. ब्रह्मचर्य त्याच्यासाठी दिला की जेणेकरून धर्माचरणाचं अंग आम्हाला यावं, माणुसकी यावी, दया यावी, क्षमा यावी, ईश्वर कळावा, शुद्ध शाकाहार खावा का काही बी खावं नाही. तर त्या ठिकाणी असणार सकस आणि सात्विक असेल तर विचार सात्विक निर्माण होतात. आणि विचार सात्विक निर्माण झाले तर जीवनाला असणारा उजाळा देणारी विचार क्रांती मनात येते. आहार चांगला असला उच्चार शुद्ध येतात, उच्चार शुद्ध असला विचार शुद्ध येतात. आणि म्हणून जे चांगलं शिकलेले लोक असतात ते चांगल्या पद्धतीचं बोलण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून ब्रह्मचर्य श्रेष्ठ आहे. जा गाढवांनो, गण्या हे गजा, पहिल्यानं देवधर्म करायला जाय. पण आमची आई कधीच म्हणत नाही महाराज देवधर्म करा. शिक बाबा, शिक. त्याला कधी म्हणणार नाही गळ्यात देव घाल म्हणून. आणि पुन्हा जर तो नोकरीला लागला तर आम्हाला सांगते काय सांगा महाराज, त्याला पालन होत नाही. लाज वाटायला पाहिजे त्या आईला. कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आहे, त्याचा मालक आहे महाराज. एखादं जर पट्टा बांधलेलं कुत्र जर आलं तर ते कोणतरी मालक आहे असं मानलं जातं. आणि ज्याच्या गळ्यात काहीच नाही ते कोणते समजावे? गल्लीत फिरणारे. आणि म्हणून विचार करायचा महाराज की हा देह असणारा शिवाचा आहे. शिव माझा 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 माझा, शिव माझा मी
नुसतं माझं म्हणू नका, तर त्यांनी तुम्हाला माझं म्हणलं पाहिजे. माझा आणि मी त्याचा, आणि म्हणून त्याचा होण्याचा प्रयत्न करा तर जीवनात साफल्य. जगमाया